बनवले होते आम्ही तांदळाच्या भातोड्याने, आज बनवतोय आम्ही कुरवडी. आता कुरवडी बनवणं म्हणजे थोडंसं कठीण काम आहे. हा चिक आम्ही रात्रीच बनवून ठेवला होता. नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी चूल पेटवली आणि त्यावरतीच हे करायला घेतलं होतं. आता भातोड्या तर बनवायला सोपं आहे, पण कुरवडी बनवणं म्हणजे थोडंसं कठीण काम आहे. हा चीक हटायला खूप वेळ लागतो आणि अजिबात यात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. एकाने करणं म्हणजे शक्य नाहीये, त्यामुळे सगळ्यांना म्हटलं तुम्हाला सगळ्यांना चान्स देणार, थोडा थोडा वेळ करायचं. मला तर जास्त वेळ हटता नाही येत, पण थोडासा मी पण हातभार लावला. पीठ शिजल्यानंतर आत्यांनी आम्हाला भरून दिलं आणि आम्ही कुरवड्या करायला घेतल्या. स्टीलच्या या शेवग्याने कुरवड्या घालणं एकदम सोपं आहे, पण 5-6 कुरवड्या घातल्या की माझा हा शेवगा बंद पडला. तर मी एवढ्या घातल्यात, पण आमच्या आहोंच्या झाल्यात तिकडे 4 कुरवड्या आणि त्या पण वाकड्या तिकड्या. म्हटलं चला तुम्ही इथून रिटायर्ड व्हा, आम्ही या कुरवड्या घालून घेतो. आता हे काम झाल्यानंतर म्हटलं स्वयंपाकाला लागूया. वाटण करायला घेतलं, मग माझ्या लक्षात आलं मिक्सर तर माझा खराबच झालाय. इकडून तिकडून वाटण करून आणलं आणि कांदा चिरताना एवढं पाणी येतं डोळ्याला, कारण कांदाच खूप तिखट आहे. मग आमच्या आहो म्हणाले की कांद्याचा टरफाल डोक्यावर ठेव. आता हे करून तर काहीच फायदा नाही झाला. पटकन मी माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, कारण पुढची कामं तर आहेत आपल्याला. माझं हे एक पार्सल आलं होतं, हे ओपन करून बघायचं होतं, पण आधीच माझ्या मम्मीने हे ओपन पण करून ठेवलं होतं आणि बघून पण घेतलं होतं. पण म्हटलं चला कसा ड्रेस आलाय आपण पण बघूया. तर हा एक ड्रेस मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. बघितल्यानंतर मला तर छान वाटला, पण मी कन्फ्यूज होते ठेवू की नाही ठेवू. त्यामुळे म्हटलं चला आपल्या आहोंना जाऊन विचारूया. त्यामुळे त्यांना शोधत शोधत मी शेतामध्ये गेले आणि पहिल्यांदा असं झालं की त्यांना हा ड्रेस आवडला आणि म्हटले राहू दे, रिटर्न करू नको. आज अभि सुद्धा आला इकडे, त्याला ना त्याच्या मामाच्या घरी आम्ही सोडून दिलो आणि म्हटलं चला आता कुठेतरी जाऊया. आता कुठे निघालोय, तर आज मिक्सर घ्यायचा होता, तेच आणायला गेलो. आता दुकानात गेल्यानंतर मला तर समजलंच नाही कोणता घ्यावा कोणता नाही. म्हटलं जाऊ दे, ऑनलाईन बेस्ट भेटतात गोष्टी, तिकडूनच मी ऑर्डर करून टाकला. अभि तर आता झोपलाय, पण आमचं हे पिल्लू आईस्क्रीम बघून खूप जास्त खुश झालं होतं. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.